संघर्षातून घडलेला जवान कर्तव्य विशाखापट्टण येथे पार पाडित असताना हृदयविकाराच्या झटक्याने झाला शहीद, तर त्याच्या मूळ गावी पत्नी, मुलगी व आईवडील, भाऊ, नातेवाईक यांच्या समवेत शासकीय इतमामात दिली भावपूर्ण श्रद्धांजली। चांदवड तालुक्यातील भुताणे येथील जगन्नाथ वाळू महाले हे गरीब शेतकरी कुटुंबात असलेले व्यक्ती यांना 2 मुलं असल्याने मोठा मुलगा हा इंडियन नेव्हीमध्ये 2012 रोजी भरती झाला व त्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले। त्याचप्रमाणे संदीपने लहानपणापासूनच जबाबदारीचे भान शिकले। कुटुंबात आई वडील, भाऊ, पत्नी अर्चना आणि लहान मुलगी अदिती असा त्यांचा प्रेमळ संसार। साधेपणातही समाधान सोडणारे हे कुटुंब संदीपच्या जिद्दीवरच उभे होते। संदीपचे शिक्षण थोडे मूळ गावी झाले, त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण हे पिंपळगाव येथील महाविद्यालयात घेतले। शिक्षण घेताना त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले। NCCच्या गणवेशात उभा राहिलेला संदीप जेव्हा तिरंग्याला सलामी देत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात एक स्वप्न चमकत होते। मात्र घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी हार मानली नाही। शारीरिक कसोटी, कठोर सराव आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले व अखेर 2012 साली त्यांचे स्वप्न साकार झाले। तो इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला। मात्र त्यांचे पूर्ण सर्व्हिस इंडियन नेव्ही LT पदावर कार्यरत असताना विशाखापट्टण येथे तो दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी शहीद झाला। त्याची एकूण 14 वर्ष सर्व्हिस झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता चांदवड तालुक्यातील भुताणे गावात जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात विविध मान्यवरांनी मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने हवेत 3 वेळेस बंदुकीने गोळी फायर करून सलामी देण्यात आली। त्यानंतर जवानास अग्निडाग देण्यात आला। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DZ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा। तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।